ऑफिसचा विचार करूनच तुम्हाला थकवा जाणवतो? आठवड्याच्या मध्यभागीच अचानकच सुट्टी घ्यायची इच्छा होते? मग तुम्हाला क्वाइट क्रॅकिंगचा त्रास होण्याची शक्यता आहे. आता हा शब्द तुम्हाला नवीनच असेल, पण हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. नकळतपणे अनेक जण आजच्या घडीला या आजाराचे बळी पडतायत. नेमका हा आजार काय आहे, त्यावर उपाय काय आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आता सर्वात आधी क्वाइट क्रॅकिंग म्हणजे नेमकं काय ते पाहूयात. तर क्वाइट क्रॅकिंग ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्याला हळूहळू काम करण्याची इच्छा नाहीशी होते. सुरुवातीला हे अत्यंत सामान्य वाटत असलं तरी कालांतरानं यामध्ये वाढ होते आणि त्याचं रूपांतर एका मानसिक आजारात होतं. अलीकडेच एका अहवालात या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आलाय. स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेसच्या अहवालात असं दिसून आलं आहे की केवळ 21% कर्मचारी हे सक्रियपणे त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. ही एक धक्कादायक आकडेवारी असल्याचं बोललं जात आहे. तज्ज्ञांच्या मते मानसिकदृष्ट्या तुमची हळूहळू काम करण्याची इच्छा मरत असते. यामागे अनेक कारणं असू शकतात. वाईट व्यवस्थापन, विकासाच्या संधींचा अभाव, ऑफिस कल्चर, कम्फर्ट झोन सोडण्याची भीती ही क्वाइट क्रॅकिंगची कारणं असू शकतात. यामुळे कामाप्रती तुमची ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि उत्साह कमी व्हायला लागतो. आता यावर नेमका उपाय काय ते आपण जाणून घेऊयात. याला तोंड देण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे जागरूकता. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये जर परकेपणाची भावना असेल तर ती ओळखली पाहिजे. जसं की उत्पादनात घट, बैठकांमध्ये असलेली शांतता, कामात न दिसणारा उत्साह इत्यादी. याशिवाय कर्मचाऱ्यांनीही एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापकाशी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे. तुमच्या भावना, तुमच्या गरजा शेअर केल्या पाहिजेत. एक संवाद, नवीन संधी यामुळे तुम्हाला पुन्हा कामात उत्साह जाणवू शकतो.